बघा मुलांनो, या ठिकाणी प्रश्न आहे. प्रश्न खूप सोपा आहे. 3, 5, 6, 2 हे अंक एकदाच वापरून 4 अंकी संख्या किती तयार होतील? खूप सोपा, एका सेकंदात उत्तर येते. पण तुम्हाला मी थोडी बेसिक माहिती देतो आधी. 3 आणि 5 हे दोनच अंक आहेत असं समजूया. मग यापासून कोणत्या दोन संख्या तयार होतील? 35 आणि 53. ह्या दोन संख्या तयार झाल्या. अंक किती होते? 2 अंक होते. हा एक अंक आणि हा एक अंक, बरोबर. हा पहिला अंक आणि हा दुसरा अंक. तर ह्या दोघांचा गुणाकार जर मी केला तर 2च येते. बघा, येते का नाही? समजा इथे अजून एक अंक घेतला, मी 4 घेतला. किती घेतला? 4. तर एक अंक वाढला बघा परत, म्हणजे हा तिसरा अंक. आता ह्या तिघांचा काय करायचा? गुणाकार करायचा. 6. म्हणजे याचा अर्थ 3 अंकी संख्या असेल, 3 अंक जर घेतले असतील तर 6 संख्या तयार होतात. किती संख्या? 6. चला आता आपण उत्तराकडे येऊया. ही झाली बेसिक माहिती. आता उत्तराकडे येऊया. 3, 5, 6 आणि 2 किती अंक आहेत बघायचे. किती अंक आहेत? पहिला अंक, हा दुसरा अंक, हा तिसरा अंक आणि हा चौथा अंक. आणि मध्ये फक्त गुणुले चिन्ह टाकायचं आणि याचं उत्तर काय येईल ते काढायचं. एकी दोन्ही 2, 2 6 24. किती उत्तर येईल मग? 24 उत्तर आलं. आता समजा या ठिकाणी जर अजून एक संख्या समजा 1 आहे, तर काय करायचं? परत ह्याला गुणुले काय करायचा? 5 करायचा. 24 5 120, म्हणजे 5 अंक असते तर 120 उत्तर आलं असतं. म्हणजे 120 संख्या तयार होतात. पण आपण 4च अंक दिले, त्यामुळे आपल्या संख्या किती झाल्या? 24च झाल्या. समजा यदा कदाचित याच्यामध्ये एखादा अंक डबल आहे किंवा शून्य आला इथे, तर काय करायचा? शेवटचा अंक आहे ना, तो काय करायचा? डबल घ्यायचा. शेवटचा अंक काय करायचा? डबल. शून्यापासून संख्या बनणारच नाही. मग इथं शून्यापासून बनणार नाही, तर इथं किती येणार? एकी दोन्ही 2, 2 3, 2 6, 6 18 संख्या बनणार. शून्य आला तर मध्ये, आणि शून्य नसेल तर बरोबर 24 संख्या तयार होतात. ते गुणिले 4 होणार. म्हणजे ही सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला समजली का? सांगा. ओके, ठीक आहे.